संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांना लव जिहाद विरोधी कायदा करावा याकरिता निवेदन देण्यात आलं। देशामध्ये जवळपास 12 वेगवेगळ्या राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आहे आणि महाराष्ट्रात देखील आमच्या या राज्याचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांना आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रात देखील लव जिहाद विरोधी या ठिकाणी कायदा केला पाहिजे। काही धर्मांध मुसलमान आपल्या देशातील महाराष्ट्रातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील तरुण मुलींना या ठिकाणी फसवतात, हिंदू असल्याचं या ठिकाणी सांगतात, मोठी नोकरी असल्याचं सांगतात, मी राम आहे, मी या ठिकाणी मुकेश आहे, मी लक्ष्मण आहे, अशा हिंदू नावांचा या ठिकाणी वापर करीत त्यांना प्रेम जाळ्यामध्ये अडकवतात आणि काल परत्वे जेव्हा सत्य बाहेर येतं तर तो कोणीतरी सलीम असतो, अकबर असतो, इब्राहिम असतो आणि तोपर्यंत ती मुलगी पूर्णतः त्या ठिकाणी त्याच्या जाळ्यात अडकलेली असते। नंतर तो लांडा तिला धर्मांतरित करतो, तिची फसवणूक करतो, तिला छळ करतो, हवा तशा प्रकारचं तिला त्या ठिकाणी मानसिक यातना देतो, प्रसंगी देशद्रोही कारवायांमध्ये तिला सहभागी करून घेतो आणि म्हणून या संदर्भातला कायदा व्हावा अशा प्रकारची तमाम हिंदू बांधवांची विशेषतः आमच्या महिला भगिनींची या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून मला खात्री आहे देव देश धर्मासाठी काम करणारं आमचं या महायुतीचे सरकार, देवाभाऊंचे सरकार आमच्या या भगिनींच्या आणि महाराष्ट्राच्या रयतेच्या या महत्वपूर्ण मागणीकडे अतिशय गांभीर्याने घेईल आणि हा कायदा देखील या ठिकाणी निश्चितपणाने होईल याची मला खात्री आहे। आणि या निमित्तानं लव जिहादच्या नावाखाली ज्या पद्धतीने आमच्या हिंदू तरुणींना फसवण्याचं षडयंत्र आखलं जातंय त्या संदर्भात देखील हिंदू समाजानं सजग राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे कोणी नीच कृत्य करत असेल तर त्याला भर चौकात या ठिकाणी तोडवलं पाहिजे हे देखील या निमित्तानं मी सांगतो आणि मुख्यमंत्री महोदयांना पुनश्च विनंती करतो की लव जिहादच्या विरोधात या ठिकाणी कायदा करावा ही विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।